सध्याची सगळी व्यवस्था ही व्यक्तीचे उपभोग वाढवणं ह्या एका मूळ ध्येयाभोवती फिरते आहे। दुसऱ्या बाजूने हे जे वाढते उपभोग आहेत हे व्यक्तीला आतून संपवत आहेत। आपल्या भारतामधला जो इंडिया आहे, भारताचं शोषण करून विकसित होतो। क्रीमी लेअर आपण म्हणतो, शहरात राहणारा क्रीमी लेअर जो काही आहे ह्याच्याकडे एवढं आलं कुठनं, पण केवळ जीडीपी वाढते म्हणून आपण त्याला विकास म्हणतो। काय मला कळत नाही की आपण इतके विकृत कसे काय विचारांना बनलो। मी आजच्या ह्या 65च्या वयालाही पुण्यामध्ये सायकलच चालवतो, मी सायकल निष्ठा माणूस आहे। पुण्यातल्या तरुण मुलं मला म्हणतात की नाही, मुलगा 11वी दिला की आई वडील त्याला स्कूटर घेऊन देतात किंवा बाईक घेऊन देतात। कशा करता? पुणे पिंपरी चिंचवडची लोकसंख्या 34 लाख आणि वाहनांची संख्या 38 लाख हे झाल्यानंतर पण पुनर्विचार करणार का नाही या सगळ्याचा? घरामध्ये असतात माणसं 2, मुलं असतात 2 अमेरिकेमध्ये, पण ती मुलं कदाचित केव्हा तरी येतील, त्यांना वेगळे बेडरूम म्हणून 4 BHKचा फ्लॅट किंवा 3 BHKचा फ्लॅट घेतात। कशा करता? नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज एकदम वेगळ्या विषयाला आणि वेगळ्या व्यक्तीला आपण भेटणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। आज माझ्या बरोबर आहेत दिलीप कुलकर्णी सर। सर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। सरांची स्टोरीज फार इंटरेस्टिंग आहे। टेल्कोतली नोकरी सोडून सर एका कुडावळे नावाच्या गावात जाऊन स्थायिक झाले आणि गेले 30 वर्ष ते तिथं राहतात आणि त्याच्याहून जास्त वर्ष पर्यावरणाविषयीचा विचार महाराष्ट्रभर देशभर पोचवतायत। त्यांची 20हून अधिक पुस्तकं आलेली आहेत जी खूप प्रसिद्ध आहेत। त्यातल्या काही पुस्तकांच्या तर लाखाहून अधिक प्रती सगळीकडे गेलेल्या आहेत। निसर्गायन नावाचं त्यांचं शिबिर असतं आणि एकूणातच पर्यावरणपूरक जगण्याचा ते स्वतः एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहेत आणि ते त्याच्याविषयीशी मांडणी करत राहतात, त्याच्या पाठीमागचा थॉट सांगत राहतात आणि लोकांना प्रवृत्त करतात। हे सगळं मला समजून घ्यायचं आहे प्रॅक्टिकली काम केलेल्या माणसाकडून की पर्यावरणपूरक कसं जगायचं आणि का जगायचं। पहिला प्रश्न हाच, हे खूप माझ्यासाठी पण सरप्रायझिंग आहे की एखादी व्यक्ती नोकरी सोडतं टेल्को सारख्या कंपनीतली, त्यावेळी तर ती अधिकच प्रेस्टिजियस, आणि आज तुम्हाला 93 साली तुम्ही म्हणलात की तिकडे शिफ्ट झालात, 30 वर्ष झाली, का करावं असं वाटलं? असं मुळामध्ये कल्पना अशी होती की म्हणजे खेड्यात जाणं हा नंतरचा विचार होता, पण त्याआधी नोकरी सोडताना मी खरं नोकरी सोडल्यावर लगेच पर्यावरणाच्या क्षेत्रात शिरलो नव्हतो। विचार काही चालू होता, पण मी विवेकानंद केंद्र जे कन्याकुमारीचं आहे, विवेकानंद केंद्र ही संस्था, त्या संस्थेचा मी पूर्ण वेळ कार्यकर्ता झालो आणि मला त्याच्या आधीपासून मी पुण्यामधल्या काही ग्रामायण म्हणा किंवा ग्राहक पंचायत म्हणा या संस्थांचं काम करत असल्यामुळे आणि थोडीशी मला छपाई संपादन ह्या सगळ्याची जर तुझी आवड आणि लेखनही करून मी वृत्तपत्रामध्ये बरेच लेख त्याच्या आधी टेल्कोत असताना लिहिलेले होते। ते मला सगळी माहिती असल्यामुळे विवेकानंद केंद्राचा मी मराठी प्रकाशन विभाग सुरू केला पुण्यामध्ये। ते जबाबदारी माझ्याकडे आली। म्हणजे एका बाजूने विवेकानंद केंद्राची गरज होती की असं कोणतरी मराठीमध्ये प्रकाशन विभाग सुरू करावा आणि माझी इच्छा होती की असं काहीतरी काम आपण करावं, जी सांगड जुळून आली आणि विवेकानंद केंद्राचा मराठी प्रकाशन विभाग आम्ही पुण्यात सुरू केला आणि तो 84 पासून मी सुरू केला। त्यामध्ये विवेक विचार म्हणून चौमासिक होतं, पुस्तकांचं प्रकाशन सुरू केलं आणि 93 सालापर्यंत हे सगळं काम मी पाहिलं 9 वर्ष। आणि त्या दरम्यान पर्यावरणाचा विचार जो काही म्हणजे जो टेल्कोची नोकरी सोडण्यालाही कारणीभूत ठरला काही प्रमाणामध्ये, की एकूणामध्ये सगळ्या ह्या ज्या आपण समस्या आजच्या पाहतो म्हणजे पर्यावरणाच्या केवळ नव्हे तर एकूणच सगळ्या स्तरांवरच्या समस्या की ज्यामध्ये ते 5 स्तर पहिल्यापासून नेहमी म्हणतो की बा व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि पर्यावरण, तर 5 स्तरांवरती सगळ्या आपण समस्यांना सामोरे जातो। समस्या वाढत आहेत सातत्यानं, या का नेमक्या वाढत आहेत? तर असं सगळ्यात थोडक्यात सांगायचं असं आणवलं की सध्याची सगळी व्यवस्था ही व्यक्तीचे उपभोग वाढवणं ह्या एका मूळ ध्येयाभोवती फिरते आहे किंवा काम करते आहे आणि उपभोग वाढवण्याकरता एका बाजूने उत्पादन वाढवावं लागतं आणि त्यामुळे जीडीपी वाढतो सगळ्या बाजूनी, पण दुसऱ्या बाजूनी पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण होतात, आपण नंतर विचार त्याचा करूया। दुसऱ्या बाजूने हे जे वाढते उपभोग आहेत हे व्यक्तीला आतून संपवत आहेत। म्हणजे मी असं म्हणतो की हे मिलियू एक्सटेरियरच्या समस्या बाह्य पर्यावरणाच्या आणि मिलियू इंटेरियरच्या समस्या म्हणजे आंतरिक पर्यावरणाच्या ह्या अशा वेगळ्या वेगळ्या नाही करता येणार, मला पहिल्यापासून असं वाटत गेलं। हे म्हणजे ही सगळी व्यवस्था मुळात एकात्म आहे आणि त्यामुळे बाहेरच्या समस्या आणि आतल्या समस्या वेगळ्या नाही आहेत। तर ही जी आजची आपली धोरण आहे उपभोग, अतिरेकी उपभोगांच्याकडे जाण्याचं, उत्पादन वाढवण्याचं, हे अतिरेकी उपभोग माणसाला आतून संपवत आहेत। मग अतिरेकी उपभोग, ते उपभोगाच्या म्हणताना पैसा जास्ती कमवायला हवा, त्यामुळे अतिरेकी अर्थार्जन आणि मग पुढच्या पिढींची किंवा स्वतःकरता पुढच्या काळाकरता साठवून ठेवणं, संग्रह आणि उपभोग उत्पादन म्हणजे अर्थार्जन, उपभोग आणि संग्रह या तिन्हीचा अतिरेक आपण करत असताना शारीरिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम होतो, मानसिक स्वास्थ्य ढळतं, ताण वाढतो, ताणजन्य शारीरिक व्याधी ज्या सायकोसोमॅटिक एलिमेंट्स आपण ज्याला म्हणतो हे वाढत जातात,
कुटुंब व्यवस्थेवरती दोघे नवरा बायको कमवायला लागले की काही दुष्परिणाम होतो. मुलांकडे लक्ष नाही, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, सामाजिक समस्या, पुन्हा ह्या सगळ्या कुठेतरी एका बाजूने उपभोगवाद जो काही आहे सोशल पॅथॉलॉजी निर्माण करतो. आणि या सगळ्यामध्ये समस्यांचं मूळ कारण कुठंतरी व्यक्तीचे वाढणारे उपभोग आहेत हे मला जाणवलं. आणि त्यामुळे ते कमी केल्याशिवाय ह्या कुठल्याच समस्या सुटणार नाहीत अशा एका निर्णयापर्यंत मी आलो. आणि टेल्को सोडताना मग मी स्वतः जास्ती पैशाच्या मागे लागायचं का? ठीक आहे, टेल्को हा पुणे त्यावेळेला मोठी कंपनी होती, नावाजलेली होती, पैसे मला चांगल्यापैकी मिळत होते. पण हे जर मला घातक ठरणार असेल एकूण समाजाला सगळ्या, तर कुठेतरी मी सुरुवात केली पाहिजे ना, की असं पैशाच्या मागे न लागणं. एका बाजूने ती नोकरी सोडण्यामागे हा एक म्हणून पुश होता की नाही, मला अधिक म्हणजे वाहनं निर्माण करणाऱ्या एका कंपनीमध्ये नाही काम करायचं, कारण ती पुढे प्रदूषण करणार आहेत आणि अमुक तमुक सगळं होणार आहे पुढच्या काळामध्ये. दुसऱ्या बाजूने मला वाटतं हे सगळे विचार स्वतः करावे, चिंतन करावं, वाचन करावं, अभ्यास करावा, लोकांपुढे मांडावा. अतिशय काय म्हणायचं आतून उर्मी होती ही सगळी. मी वृत्तपत्रामध्ये एक लिहित होतो, मला वाटलं की नाही, मला एखाद्या मोठ्या पुस्तकाच्या रूपानं मांडावं लागेल. आता निसर्गांच्यामध्ये पहिलं पुस्तक आहे जे 86 प्रकाशित झालं. तो टेल्कोची नोकरी सोडण्याच्या आधीपासून तो विचार माझा चालू होता. मग तो एका बाजूने मॉडर्न फिजिक्सच्या अंगानं आहे की विज्ञानामुळे नेमकं हे सगळं कसं घडत गेलं, उपभोगवाद का वाढला, जडवादातून उपभोगवाद का आला. मग आता मॉडर्न फिजिक्स हे त्यावरचं एक उत्तर एका वेगळ्या प्रकारचं कसं येतं आहे. मग भारतीय तत्त्वज्ञान ह्याविषयी काय सांगतं की आपलं जीवनध्येय वेगळं आहे, आपली जीवनदृष्टी वेगळी आहे, जीवनशैली वेगळी आहे, ही का घडली. मग ह्यातून आपल्याला नवी दिशा कोणची दिसते. आणि या सगळ्यांना एक पर्यावरणाच्या संदर्भामध्ये, पण हे सगळे होलिस्टिक आपण ज्याला म्हणतो एकात्माशी म्हणतो, असे विचार मांडायला सुरुवात केली. आणि असं वाटतं की हे विचार नुसते मांडून नाही चालणार, मी तसा जगतो का. माझी कसोटी ही आहे की शेवटी विचार मांडणं सोपं आहे, कोणीही काही विचार मांडावेत, आपण तसे जगतो काय महत्त्वाचं आहे. ते जर जगायचं असेल तर मला ही नोकरी सोडायला हवी आणि काहीतरी वेगळी जीवनशैली स्वीकारायला हवी. त्यातून मग हा विचार नोकरी सोडण्याचा आला. मग लिखाण करायला लागलो, केंद्राचं काम एका बाजूने चालू होतं, मग पर्यावरणाचा विचार अधिकाधिक प्रबळ होत गेला. असं वाटतं की नुसतं शहरात राहून पुन्हा आपण पर्यावरणविषयक विचार मांडणं ही पुन्हा एक प्रकारची हिपोक्रसी ठरेल की काय. आपण खेड्यात गेलं पाहिजे, आपली जीवनशैली आणखीन आपण डाऊनसाईज केली पाहिजे. लग्न माझं त्यावेळेला झालेलं होतं, बायकोची म्हणजे पौर्णिमाची पूर्णपणे सहमती होती, एकमत होतं आमचं. आणि आमच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला म्हटलं की हा 3 वर्षाचा झालेला व्हायच्या आतमध्ये आपण खेड्यात जायचं, त्याला KG नावाच्या चरकामध्ये इथे घालायचं नाही, हे शिक्षण शहरात होणार नाही. आणि म्हणून 2.5 वर्षाचा असताना 93 साली आम्ही कोकणामध्ये गेलो. हा असा सगळा वैचारिक आणि व्यावहारिक प्रवास हा एका बाजूने हा पुश आहे, ह्या व्यवस्थेमधनं बाहेर ढकललं जाण्याची एक काहीतरी गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूने तिकडचा पूल आहे की नाही, निसर्गस्नेही जगलं पाहिजे, ती एका बाजूने सांगत असतानाची गरज आहे, आपला काहीतरी अधिकार कमावला पाहिजे म्हणून. दुसऱ्या बाजूने आपल्या स्वास्थ्याकरताही चांगलं राहतं. हे निसर्गस्नेही जीवन केवळ माझ्याकरताही चांगलंच आहे ना, समाज ते आचरण करो किंवा न करो, माझ्याकरता चांगलं आहे म्हणूनही केलं पाहिजे. तो पूल होता तिकडचा, खेडेगावाचा म्हणा, जंगलाचा म्हणा, निसर्गाचा म्हणा. ह्या पुश आणि पुलचा परिणाम म्हणून ही एक आपण रिलोकेशन जे आपण आजच्या परिभाषेत जे म्हणतो हे झालं असं मला वाटतं. रिलोकेट केलं हे ठीक आहे, स्वतःवर केलेला एक खूप मोठा एक्सपेरिमेंट आहे, स्वतःवर, स्वतःच्या कुटुंबावर. ज्या म्हणून आत्ताच्या सामाजिक परिभाषा आहेत डेव्हलपमेंटच्या, ग्रोथच्या, प्रतिष्ठेच्या, या सगळ्याला टाळून असं 30 वर्ष जगल्यानंतर आता ते योग्य होतं असं वाटतं का आफ्टर लुकिंग बॅक? निश्चितपणे 100% आम्हाला खात्री आहे की जी त्या आम्ही कृती केलेली होती ही अत्यंत योग्य होती. आणि आमचं तर सध्या म्हणणं की प्रत्येकानं असं जगायचा प्रयत्न यावत शक्य केला पाहिजे. यातला खेड्यात राहणं हा भाग आहे, सगळा प्रत्येकाला शक्य असेल असं नाही, पण ह्या सगळ्यामधला निसर्गस्नेही जीवनशैलीचा जो भाग आहे आमच्याकडे शहरात राहून आपण खूप काही गोष्टी करू शकतो. आपला विजेचा वापर कमी करणं आहे की ज्यामुळे कुठेतरी ग्लोबल वॉर्मिंगवरती एक चांगला परिणाम होईल म्हणा. पेट्रोलियम आणि डिझेलचा वापर कमी करणं, म्हणजे ज्या आपण म्हणतो नॉन रिन्युएबल एनर्जीज आहे, अनवीकरणक्षम ऊर्जा, ह्यांचा वापर कमी करणं, अनवीकरणक्षम संसाधनांकडून नवीकरणक्षम संसाधनांकडे जाणं, हे मला वाटतं शहरात राहूनही शक्य आहे. म्हणजे पुन्हा मी थोडंसं आत्मगौरव तुम्हाला वाटेल, पण मी आजच्या ह्या 65च्या वयालाही पुण्यामध्ये सायकलच चालवतो. मी सायकलनिष्ठ माणूस आहे. पुण्यातल्या तरुण मुलं मला म्हणतात की नाही, मुलगा 11वी दिला की आई वडील त्याला स्कूटर घेऊन देतात किंवा बाईक घेऊन देतात. कशा करता? मी जर 65व्या वर्षी आजच्या पुण्यामध्ये जर दिवसाला किमान 10 किलोमीटर सायकलिंग करू शकत असेल तर ह्या मुलांना 16-17व्या वर्षी कशा करता मोटर बाईक लागते. त्या मोटर बाईकची त्यांच्यावरती होणारे दुष्परिणाम जे काही आहेत ते आणि पर्यावरणावरती होणारे दुष्परिणाम हे आपण पाहतो का? मग शहरामध्ये येऊन आपल्याला आजही सायकल चालवता येऊ शकेल. तर लांब जायचं, किमान वयस्कर आहे माणूस, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा तुम्ही. आता शहरामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये पुणे पिंपरी चिंचवडची लोकसंख्या 34 लाख आणि वाहनांची संख्या 38 लाख हे झाल्यानंतर पण पुनर्विचार करणार का नाही या सगळ्याचा? ते म्हणून शहरातही शक्य आहे. पाणी आपण किती वाया घालवतो. हे साधं संडासमध्ये होता करता आम्हाला फ्लशिंगमध्ये जे पाणी येतं हे आमचं पॉटेबल वॉटर आहे, वरच्या टाकीवर येते, पिण्याकरता मी वापरतो. स्वयंपाकघरामध्ये संडासामध्ये तेच होतो. का बरं?
धुणं धुतलेलं जे ग्रे वॉटर आहे, खराब पाणी, हे मी संडासामध्ये ओतायला 3 बादल्या का नाही भरून ठेवू शकत? हे शहरात करता येणार नाही का? स्वयंपाकाच्या सिंकमधलं पाणी जे खराब आहे, हात धुतलेले आहे कणकेचे म्हणा, ते डाळ धुतली आहे, तांदूळ धुतले, भाज्या धुतल्या आहेत, हे कुंड्यात घालायला काय अडचण आहे? ते मला फ्रेश पॉटेबल वॉटर का पाहिजे? ते पॉटेबल वॉटर करता मी 4 धरणं बांधली, पानशेत वरसगाव वगैरे सगळी, ते पाणी पुण्यापर्यंत आणलं, शुद्धीकरण केलं, त्याचं पंपिंग केलं, डिस्ट्रीब्युशन केलं, ओव्हरहेड टँकमध्ये साठवलं, आणि संडासामध्ये घाण वाहून घालायला मी एवढं एनर्जी, म्हणजे एम्बॉडीड एनर्जी किती आहे ह्या पाण्याची? हे पाणी वाया घालवणार नुसतं. हा बदल शहरात राहून करता येईल की नाही? मला एवढं शहरात राहून हे सुरुवात करूया, आपण इथं सुरुवात करूया, आणि मध्ये मला पुढे वाटलं की नाही हे अधिक योग्य चांगलं आहे, तर आपण केव्हा तरी रिलोकेट पुन्हा खेड्यामध्ये होऊया, जाऊया तिकडे. त्याच्यासाठी काय फेजेसमध्ये होऊ शकतं. आणि आम्ही हा निर्णय खूप लवकर घेताना थोडं त्यामध्ये म्हटलं तर धोका होता का, तर होता. शेवटी माझ्यापाशी चरित्राचं काही साधन नव्हतं. टेल्कोची नोकरी सोडल्यापासून मी पैसे मिळवायकरता काही केलेलं नाहीये. मग मला काय, तर माझं पुस्तकाचं मानधन मला मिळतं. सुदैवानं माझी सगळी वैचारिक आणि जड पुस्तकं असूनही फार चांगली जातात. निसर्गासारखं पहिलं पुस्तक 36व्या वर्षी, त्याची आणखी 13वी-14वी आवृत्ती चालू आहे. दैनंदिन पर्यावरण 20वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झालेली आहे. ही पुस्तकं खूप छान जात आहेत. मग त्याचं मानधन मिळतं, व्याख्यानाचं मानधन मिळतं, ह्यात आमचं छान चाललंय. दुसरं म्हणजे आमच्या गरजा कमी केल्यामुळे खर्च कमी होतो. तुमचा महिन्याचा खर्च 5-5.5 हजार रुपये फक्त. शहरामध्ये लोक पेट्रोलवरती 10,000 रुपये 15,000 रुपये खर्च करतात. त्यांचा मोबाईलवरती किती खर्च होतो, त्यांचा विजेवरती किती खर्च होतो, समारंभांवरती किती खर्च होतो. एकूण राहणीमानाचा खर्च आमचा इतका कमी झाल्यामुळे मला काही फार जास्ती करावं लागत नाही. त्यामुळे आमचं भागूनही जातं. तेव्हा त्याही दृष्टीने अडचण कुठली आली नाही. आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आपण जे सांगतो तसं वागतो, वी वॉक अवर टॉक, हे जे एक समाधान आहे, हे तर फार प्रचंड आहे असं मला नेहमी वाटतं. म्हणजे त्याकरता हे सगळं करावं असं मला नेहमी वाटतं की पैसा मिळवून, पैसा हा दुय्यम भाग आहे. पैसा कोणाला कधी कमी मिळतो, जास्त मिळतो, तर फार बिघडत नाही. आणि कमी पडत राहत असे समाजाचे लोक आहेत की जे मला मदत करतीलही. मग तुम्ही चांगलं काम करताय ना, म्हणजे मला पुरस्कार म्हणून जी काही रक्कम मिळाली, म्हणजे जवळजवळ 19 पुरस्कार मला मिळालेले आहेत वेगवेगळ्या संस्थांचे. हे का दिले त्यांनी? कुठेतरी ह्या कामाविषयी त्यांना आत्मीयता आहे, प्रोत्साहन द्यायचं म्हणून त्यांनी केलं नाही. तर मला असं वाटतं की हे खूप चांगला निर्णय होता आणि आम्ही योग्य वयात घेतला याचा मला अधिक अभिमान, म्हणजे त्या काय म्हणायचं समाधान मला वाटतं की हा निर्णय तुम्ही 40 नंतर घेऊ शकत नाही. रिलोकेशन तुमचं शारीरिक मानसिकदृष्ट्या तुम्ही म्हातारे व्हायला लागलेले असता. तुम्ही 40 जेवढा आधी घाल तेवढा चांगला. आम्ही 35व्या वर्षी कुडाळला गेलो. आय वॉज 35 ॲट दॅट टाइम, 1993 मध्ये. आज माझं वय 65 आहे. 30 वर्षापूर्वी आम्ही गेलो तिथे. मला वाटतं अजून जर 25 वर्ष, मी आणखी 10 वर्ष आधी गेलो असतो ना, अधिक चांगलं जीवन मला 10 वर्ष जगायला मिळालं असतं. पण ठीक आहे, हरकत नाही. मॅच्युरिटी नसते, वैचारिक म्हणा किंवा सगळ्याच गोष्टी असतात. आणि असे लोक आम्हाला भेटत गेले. हा एक भाग आहे की अनेकांच्यावरती ह्या सगळ्या विचारांचा आणि आमच्या जगणं ज्यांनी पाहिलं त्यांचा परिणाम झाला. ते स्वतः अशी कुठे रिलोकेट झाले. हाही मोठा एक भाग आहे ना. या सगळ्याचं जे मूळ आहे, निसर्गस्नेही जीवनशैली, असं तुम्ही एक उल्लेख केला, ते नक्की काय आहे ते आम्हाला सांगा ना. व्हॉट इज निसर्ग हे जीवनशैली, निसर्ग? असं की आपण जगत असताना आपल्या ज्या भौतिक सगळ्या गरजा आहेत, ह्या कोण भागवतो? निसर्ग भागवतो. मला संसाधन निसर्ग देतो, मला ऊर्जा निसर्ग देतो, मी केलेल्या प्रदूषणाचा निचरा निसर्ग करतो, आणि मी केलेल्या कचऱ्याचं विघटन निसर्ग करतो. त्या निसर्गाच्या आधारे आपण जगत असतो. मग ह्या निसर्गानं ह्या सगळ्या उपभोगावरती मर्यादा घातलेल्या आहेत. मी किती रिसोर्सेस वापरू शकतो, कोणत्या प्रकारचे वापरू शकतो, किती ऊर्जा वापरू शकतो, कोणत्या प्रकारच्या वापरू शकतो, अरे निसर्गानं बंधनं घातलेली आहे. मी जर अतिरेकी उत्पादन आणि अतिरेकी उपभोग ह्याकरता ह्या मर्यादा ओलांडल्या की दुसरीकडे प्रदूषणाची जी निसर्गाची मर्यादा आहे ती ओलांडली जाते. अतिरेकी ऊर्जा अधिक वापरल्या, कार्बन इमिशन अधिक होतं, सल्फर डायऑक्साईडचं इमिशन अधिक होतं, आणि प्रदूषण समस्या वाढत चालली. मी केमिकल्स वापरली महाभयंकर अशा तऱ्हेची की केमिकल पोल्युशन वाढत चाललं, कचरा वाढत चालला. मी जेवढे नॉन डिग्रेडेबल रिसोर्सेस नॉन रिन्युएबल रिसोर्सेस वापरीन, नॉन डिग्रेडेबल कचरा वाढत जातो. ते थेट संबंध आहे. अनवीकरणक्षम संसाधनं, अविघटनक्षम कचरा. पेट्रोलियमपासून प्लॅस्टिक बनवलं मी, की प्लॅस्टिक डिग्रेड होत नाही, समस्या निर्माण केली. आणि त्यामुळे कुठेतरी ह्या जर समस्या मला पुढच्या काळामध्ये मानवी जीवन धोक्यात आणणार असतील, म्हणजे आजचा विचार आपल्याला म्हणतो की आपल्याला माहिती आहे 6वा महाविनाश या सगळ्या मानवनिर्मित कारणांमुळे होईल असं म्हटलं जातं. की आतापर्यंत 5 वेळा पृथ्वीवरती महाविनाश झाले, ते नैसर्गिक कारणांमुळे झाले. हिमयुग आलं, उल्कापात झाला, काय झालं असेल ते, काही कोटी वर्षामध्ये गेली. आता हा जो 6वा महाविनाश आहे, ह्याला म्हटलं जातं अँथ्रोपोसीन एक्सटिंक्शन. हा मानवनिर्मित महाविनाश असणार आहे. हा मानवनिर्मित का आहे, तर अतिरेकी संसाधनं, अतिरेकी ऊर्जांचा वापर ह्यात ना होतो आहे. मग हा जर टाळायचा असेल तर माझ्या हातामध्ये काय आहे, तर मी या निसर्गाच्या मर्यादांचा आदर करून माझी जीवनशैली त्यानुसार आकारित करणं. मग त्याकरता मला अतिरेकी उत्पादनाची हाव सोडावी लागेल. मुळामध्ये अतिरेकी म्हणजे उत्पादन सातत्यानं वाढवत राहणं म्हणजे विकास,
पर कॅपिटा प्रोडक्शन वाढलं की विकास झाला, किंवा सगळ्या प्रोडक्शनची बेरीज केल्यावर GDP नावाचा मोठा आकडा आपल्याला मिळतो. हा पर कॅपिटा GDP वाढला की विकास झाला. ही जी विकासाची मूलभूत संकल्पना आहे, परंतु तिला आपल्याला आव्हान द्यावं लागेल. वी हॅव टू चॅलेंज दॅट फर्स्ट ॲट द कन्सेप्च्युअल लेव्हल. आणि मग हे जे एका बाजूने कन्सेप्च्युअल लेव्हलला हा बदल करत राहणं की विकासाची योग्य संकल्पना काय ही समजून घेणं, जिला मी म्हटलेलं आहे सम्यक विकास. आपण थोडं इलॅबोरेट नंतर करू ते. मग त्यामध्ये उत्पादन करताना बाह्य निसर्गाच्या मर्यादांचा आदर करणं. देर आर आउटर लिमिट्स ऑफ एन्व्हायरमेंट फॉर प्रोडक्शन. संसाधनांची मर्यादा निसर्ग घालतो, ऊर्जांची घालतो, प्रदूषणाची घालतो, कचऱ्याची घालतो आणि जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटीची मर्यादा घालतो. ह्या 5 मर्यादा निसर्ग आपल्या उत्पादनावरती घालत असतो. त्या ओलांडल्या की व्यवस्था विनाशाकडे जाणार आहे. आणि हे सगळं उत्पादन करायचे कशा करता, तर उपभोगा करता. या उपभोगावरती इनर लिमिट ऑफ मॅन आहेत. फॉर प्रोडक्शन देर आर आउटर लिमिट ऑफ एन्व्हायरमेंट्स, फॉर कन्झम्पशन देर आर इनर लिमिट्स ऑफ मॅन. मी किती खाऊ शकतो, किती पिऊ शकतो, काय खाऊ शकतो, काय पिऊ शकतो, किती धावपळ दगदग ताणतणाव सहन करू शकतो, चिंता दगदग जे काही स्ट्रेस आपण ज्याला म्हणतो सहन करू शकतो, ही झाली इनर लिमिट ऑफ मॅन विच इज फिजिकल अँड सायकोलॉजिकल. शारीरिक आणि मानसिक आतल्या ज्या काही मर्यादा माझ्या आहेत, ह्या मर्यादेमध्ये मी उपभोग घेतले पाहिजे, त्या मर्यादेमध्ये अर्थार्जन केलं पाहिजे, त्या मर्यादेमध्ये संग्रह केला पाहिजे. त्यामुळे उपभोग, अर्थार्जन आणि संग्रह यावरती शरीर मनाची मर्यादा आहे. माझी भरपूर पैसा आहे पण मला प्रचंड चिंता असतील, मी उपभोग घेऊ शकत नाही, मला झोप लागत नाही चांगली, मला अपचन असतं, म्हणजे माझी शारीरिक क्षमता कमी कमी होत जातात. तर हे न होण्याकरता हे आतल्या मर्यादांचा आदर करून मी उपभोग घेतले पाहिजेत. ह्याला म्हणजे निसर्गच नाही जीवनशैली की एका बाजूने उपभोगावरती संयमित उपभोगाची एक जीवनशैली की जी आतलं स्वास्थ्य माझं शारीरिक मानसिक चांगलं राखेल, माझी बुद्धी शुद्ध राहील. आणि मी असं वाटतं की ह्याच्या पुढे जाऊन व्यक्तीचा विकास जो काही भारतामध्ये सांगितलेला आहे हा आध्यात्मिक आपल्याकडे विकासाची गोष्ट केलेली आहे. की ते भौतिक सगळं जे काही आपले व्यवहार आहेत हे केवळ माणसाला जगवण्यापुरते आहेत. माणसाचं ध्येय जे आपल्याकडे म्हणजे 4 पुरुषार्थ जे आपल्याकडे सांगितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, फार चांगली रचना वाटते ही की अर्थ आणि काम आपण नाकारले नाहीत. आपल्याकडे पहा म्हणजे फार व्यावहारिक विचार आहे की तुम्ही पूर्णपणे असं संन्यस्त जीवन जगा असं नाही सांगितलेलं. अर्थ आणि काम तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये प्राप्ती करून घ्यायची यांची, पण त्याला इकडच्या बाजूला धर्माची मर्यादा घातली. पुन्हा धर्म हा शब्द आपण सध्या विकृत करून टाकला. धर्म म्हणजे रिलिजन नव्हे, रिलिजन म्हणजे उपासना पद्धती. हिंदू ही उपासना पद्धती आहे, मुस्लिम उपासना पद्धती आहे, ख्रिश्चन उपासना पद्धती आहे, बौद्ध उपासना पद्धती आहे. धर्म ही संकल्पनाच पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे फार सुंदर व्याख्या मला नेहमी आवडते सांगायला, कोट करायला, ती म्हणजे महाभारतामधली जी धर्माची व्याख्या आहे, धारणात धर्मम इति आहुः. ज्यामुळे धारणा होते, सस्टेनेबिलिटी ज्यामुळे होते त्याला धर्म म्हणते. धर्म मीन्स सस्टेनेबिलिटी, धर्म डझंट मीन रिलिजन. मग धर्म त्यामुळे हा प्रत्येक स्तरावरचा वेगळा आहे. ज्यामुळे शरीराची धारणा होते हा शरीर धर्म झाला. त्या संबंध मुसलमान आहात का, हिंदू आहात का, ख्रिश्चनाची काही नाही आहे. शरीराची धारणा झाली पाहिजे, त्याकरता दिनचर्या ऋतुचर्या काय असावी हा शरीर धर्माचा भाग झाला. त्यामुळे मनाची धारणा टिकून राहणार आहे, मन शांत स्तब्ध निश्चळ राहणार आहे, ती झाली तो मनाचा धर्म झाला. आता बुद्धीचा काही एक धर्म आहे, बुद्धी शुद्ध सात्विक राहणं हा. कुटुंब व्यवस्था चांगली राहावी हा परिवार धर्म झाला. समाज चांगल्या स्थितीमध्ये सस्टेन राहावा हा समाज धर्म झाला. राष्ट्रधर्म झाला आणि निसर्ग धर्म झाला. ह्या सगळ्या व्यवस्था चांगल्या स्थितीमध्ये टिकून राहणं ह्याला धर्म म्हटलेलं आहे. म्हणून अर्थ आणि काम ह्याला हे धर्माचं बंधन आहे की आतून मी टिकलो पाहिजे, माझा परिवार टिकला पाहिजे, समाज टिकला पाहिजे, राष्ट्र टिकलं पाहिजे, बाह्यता निसर्ग टिकला पाहिजे. या सगळ्याची धारणा होईल ह्या मर्यादेमध्ये माझे अर्थ आणि काम हवेत. हे जर असे हवे असतील तर जीवनाचं ध्येय मला मोक्ष हे ठेवला पाहिजे. जाणीवेचा विकास. मोक्ष म्हणजे काय, शेवटी मन शांत करता करता जाणीवेचा विकास. स्वची माझी संकल्पना, माझं शरीर आणि त्याची उपभोग एवढ्या पुरतीची आहे ही विस्तारत होतो. स्वतःचं शरीर, मन, कुटुंबाचं सगळं स्वास्थ्य, समाजाचं स्वास्थ्य, राष्ट्राचं स्वास्थ्य, निसर्गातल्या सगळ्या प्राणीमात्रांचं स्वास्थ्य आणि अंतिमतः जाणीवेच्या पातळीवरती मीचा विश्वाकार असं होणं, अहम ब्रह्मास्मी, ते चैतन्य तत्व माझ्यामध्ये आहे ह्याचं आत्मदर्शन होणं स्वतःला, आणि शेवटी सर्वम खलविदम ब्रह्मपर्यंत जाणं की सर्व विश्वामध्ये हे चैतन्य आहे, मी त्याचा एक फार अंश असा आहे, आय एम द युनिव्हर्स, अशा तऱ्हेची एक व्यापकता येणं, ह्याला म्हटलेलं आहे मोक्ष. जीवनाचं ध्येय ते जर आपण ठेवलं तर व्यवहारामध्ये आपण ही जी बंधनं स्वयंस्वीकृत ही सेल्फ इम्पोज्ड आहेत बरं का. बाहेरून झाली की माणूस विरोध करतो, म्हणजे स्वतःहून ही विचारशैली आणि जीवनदृष्टी स्वीकारतो, त्या बंधन स्वीकारणं खूप सोपं होऊन जातं असं मला नेहमी वाटतं. आणि त्यामुळे व्यक्तीमध्ये हा वैचारिक बदल झाला पाहिजे. व्यक्तीची मुळात बुद्धीवरती काम होऊन व्यक्तीच्या आज जी बुद्धी आपली अशुद्ध आणि तामसिक बनलेली आहे ही शुद्ध आणि सात्विक बनायला हवी. मग ते माझं एका बाजूने मिशन बनलं
की हा विचार जो काही आहे सगळा हा मांडला गेला पर्यावरणाच्या परिप्रेक्षामध्ये, पण हा विचार फक्त पर्यावरणाचा नाही आहे, होलिस्टिक आहे, एकात्म आहे. ही जी विकासाची संकल्पना मी म्हणतो की ज्यामध्ये आपण म्हटलं की त्याला मी म्हणले सम्यक विकास नाव दिले पुस्तकामध्ये, त्या विषयावर सम्यक विकास, की ज्यामध्ये आंतरिक विकासाचाही भाग आहे आणि बाह्य विकासाचाही भाग आहे. आंतरिक विकासाचे 4 आयाम आहेत. व्यक्तीच्या आंतरिक विकासाचे शारीरिक विकास, मानसिक विकास, बौद्धिक विकास आणि आध्यात्मिक विकास. ह्या 4ही अंगांनी व्यक्तीचा विकास होणं हा झाला आंतरिक विकास व्यक्तीचा. आणि बाह्यतः कुटुंब, समाज, राष्ट्र आणि पर्यावरण ह्या व्यवस्थाही सुस्थितीमध्ये असणं, त्यांचा विकास होत राहणं. आणि आज आपण पाहतो की व्यक्तीचे उपभोग वाढत असताना व्यक्तीचाही विकास होत नाहीये आणि बाह्य व्यवस्था ज्या सगळ्या आहेत त्याही कोसळून पडत आहेत. कुटुंब व्यवस्थाही उद्ध्वस्त होतीये, समाज सोशल पॅथॉलॉजीजमुळे उद्ध्वस्त होत आहेत, राष्ट्र सगळी एकमेकांशी भांडतायत, आपला GDP वाढवताना शोषण आणि वसाहतवादावरती ही सगळी विकासाची रचना आधारलेली आहे आणि अंतिमतः घाला सगळ्याच्या निसर्गावरती पडून त्याच्या समस्या निर्माण होत आहेत. म्हणजे व्यक्ती आतून संपते अतिरेकी उपभोगामुळे की अतिरेकी अर्थार्जनामुळे आणि बाहेरून बाहेरच्या सगळ्या व्यवस्था संपतायत. पण केवळ GDP वाढते म्हणून आपण त्याला विकास म्हणतो. म्हणजे काय मला कळत नाही की आपण इतके विकृत कसे काय विचारांना बनलो. पण गमत अशी की मला गीतेमध्ये जो श्लोक आहे तामसी बुद्धीविषयीचा तो इथे डायरेक्टली अप्लाय होताना दिसतो मला. गीतेमध्ये 3 प्रकारच्या बुद्धी कृष्णानं सांगितल्या, सात्विक, राजसिक आणि तामसिक. जी तामसिक बुद्धीची लक्षणं कृष्णानं सांगितली ती नेमकी आपल्या आजच्या बुद्धीला लागू पडतायत. अधर्मम धर्ममिती या मन्यते तमसावृता सर्वार्थान विपरीतांश बुद्धिस्सा पार्थ तामसी. तिला उलटं सगळं दिसतंय. ती अज्ञानाच्या अंधकारानं वेढलेली आहे. खरा विकास म्हणजे काय तिला माहितच नाहीये. जो अधर्म आहे तो तिला धर्म वाटतोय. दॅट विच इज नॉन सस्टेनेबल, आपली बुद्धी म्हणते की सस्टेनेबल आहे सगळं, म्हणून आम्ही हा विकास चालू ठेवू शकतो असं अनंतापर्यंत इन्फायनाईट ग्रोथ असू शकते. आणि त्याला उलटं सगळं सर्वार्थान विपरीतांश, प्रत्यक्षामध्ये होतोय विनाश सार्वत्रिक आतला बाहेरचा, तरी त्याला आपण विकास म्हणतो. कारण बुद्धी तामसिक बनलेली, ते चुकीचंच आहे. ही बुद्धी शुद्ध आणि सात्विक बनणं मला वाटतं मूलभूत काम आहे की जे मला करावं असं वाटतं. की बुद्धी म्हणजे त्याला गीतेवर शब्द वाले फार सुंदर आहे, कार्याकार्य व्यवस्थिती. काय करायचं आणि काय करायचं नाही जिला कळतं ती बुद्धी सात्विक आहे. तर खरा विकास कोणता आणि विनाश कोणता हे मला कळलं पाहिजे आधी. म्हणून मी सम्यक विकास कल्पना मांडत गेलेलो आहे की हा खरा विकास म्हणजे काय हे समजून घेऊया. पण त्यामध्ये नेमकं उपभोगाचं स्थान किती, उत्पादनाचं स्थान किती, तर ते पण आपल्या 4 पुरुषार्थाच्या माध्यमातून आपण सांगू शकतो की अर्थ आणि काम आवश्यक आहेत, पण धर्माचं बंधन आणि मोक्षाचं जीवन ध्येय ह्या मर्यादेमध्ये अर्थ आणि कामाची प्राप्ती करायची आहे. अर्थाचा अतिरेकी म्हणजे अर्थाचा अभावही नसावा, अर्थाचा प्रभावही नसावा. या दैशिक शास्त्रामध्ये अर्थायाम असा शब्द वापरलेला आहे. अर्थायाम म्हणजे अभावही नको आणि प्रभावही नको, मध्यम स्तरावरती हे हवं. हे कामाच्या बाबतीतही आहे. सगळे उपभोग घ्यायचे आहेत, विशेषतः गृहस्थाश्रमामध्ये आपल्याकडे सांगितलेलं आहे, पण एका मर्यादेमध्ये घ्यायचे आहेत. ज्यादी खाण्यापिण्यापासून सेक्सपर्यंतचे सगळे उपभोग मान्यता आहे त्यामध्ये, पण ते मर्यादेमध्ये घ्यायचे आहेत. ह्या मर्यादा ओळखणं आपण हे मला स्वतःच्या जीवनामध्ये आवश्यक वाटतं. तसं जगायचा प्रयत्न करणं हे एका बाजूने आमच्या कामाचा निम्मा भाग आहे असं मी म्हणेन, आणि हे लोकांपर्यंत पोहोचवणं हे विचार आणि त्याने असं जगायला प्रारंभ करावा आपल्या जीवनामध्ये हा दुसरा भाग आहे. हे सगळं पटणारं तर आहे प्रिन्सिपली, पण ते इम्प्लिमेंट होत नाही किंवा ते खूप आयडिओलॉजिकल आणि फिलॉसॉफिकल वाटतं. याच्याबद्दल मला एक पडणारा प्रश्न असा आहे की हे शॉर्ट टर्म गेन विरुद्ध लॉंग टर्म गेन असं आहे का? उदाहरणार्थ पर्यावरण खराब होतंय हे मला मेंटली मान्य आहे, बरोबर, पण जेव्हा त्याची जी काही रिॲक्शन येणार तेव्हा मी जिवंत असायची शक्यता नाही, कारण ते 500 वर्षानं 1000 वर्षानं 2000 वर्षानं होणार उदाहरणार्थ. बरोबर. त्यामुळं मग जरी माहीत असूनही त्याच्याबद्दल तितकं सिरियसली बघितलं जात नाही का हे बाह्य. आणि त्याचं दुसरं उत्तर, मी आता समजा खूप स्ट्रेसमध्ये आहे आणि खूप पैसे कमावतोय, पण त्यातनं जे काही मला आजार होणार आहेत लाईफस्टाईल डिसीज ते अजून 15 वर्षानं म्हणजे ते पण तसे लॉंग टर्म आहे. तर मग शॉर्ट साइटेड गोष्टी मला मिळत असल्यामुळं हा विचार होत नाही का? आणि ही जर का अशीच रियालिटी असणार असेल तर मग तुम्ही म्हणताय त्या थॉटचं पुढं काय होणार? ही रियालिटी आहे अशी की आपण अत्यंत मायोपिक बनलेले आहोत, ह्रस्वदृष्टीचे बनलेले आहोत, आणि मला आता ताबडतोब फायदा कशामध्ये त्या मागे आपण जातो. म्हणून तर लॉंग टर्म विचार करायला पाहिजे ना प्रत्येकानं. शेवटी ह्याचं काय होईल मी सांगू शकत नाही. मी हा विचार वाटतो किती थोडक्या म्हणजे काय काही 1000 वाचकांपर्यंत हा विचार पोहोचत असेल लिखाणाच्या माध्यमातून. मी तर बाकी कुठली आधुनिक माध्यमं वापरतही नाही. किती बदल होईल मला माहीत नाही आहे. आपल्याला फार सुंदर सुभाषित आहे याविषयीचं. जले तैलम खले गुह्यम पात्रे दानम अनागपी प्राज्ञे शास्त्रम स्वयं याती विस्तारम वस्तुशक्तीतः. योग्य माणसाकरिता चांगला विचार गेल्यानंतर जसं पाण्यामध्ये तेल टाकल्यानंतर ते सगळीकडे पसरतं, त्याप्रमाणे सगळा विचार आपोआप सगळीकडे पसरत जातो. आणि हा अनुभव आम्ही घेतो आहोत
की हे विचार पुस्तकाच्या माध्यमात हा एक जण त्या दुसऱ्याला सांगतो, दुसरा तिसऱ्याला सांगतो, असं कुठेतरी लोकांना कळतं, मग ते आमच्याकडे शिबिराला येतात, अधिक इंटेन्सिव्हली काहीतरी आम्ही त्यांना देऊ शकतो, त्यातले कोणीतरी आमच्याकडे बघायला येतात आणि तसे जगायचा प्रयत्न करायला लागतात. हे होतंय हळूहळू. आता सायलेंट रेव्होल्युशन वगैरे म्हणावं का मला माहीत नाही, तेवढे बदल होते का नाही मला माहीत नाही आहे. पण मला असं वाटतं की कुठेतरी प्रत्येकाचा आतला आवाज जो आहे ना, तो मी चुकीचं वागतो हे त्याला आतून सांगत असतो. इनर व्हॉइस जो आहे तो, गांधीजीला इनर व्हॉइस म्हणायचे ते. ठीक आहे, मला अजून 15 वर्षांनी मला हार्ट अटॅक येईल का, तर आतून जाणीव आहे की अरे असं तरी होऊ शकतं बरं का, मी एवढं स्ट्रेसफुल जीवन जगतो आहे की योग्य नाही. फक्त मग तो करतोय का ॲक्शन चुकीची घेतोय. तो स्ट्रेस कमी करण्याचे उपाय करण्याच्या ऐवजी तो त्याकरता मला बायपासला 5 लाख लागतात का, मी 5 लाख आता जास्ती कमवून ठेवी म्हणजे मला बायपासची चिंता नाही. ही जी काही मनोवृत्ती बनलेली आहे ही थोडीशी चुकीची आहे त्याची. पण मुळात मला रोगच होणार नाहीत, मी स्वास्थ्यपूर्ण जीवन जगेन असा पॉझिटिव्ह विचार का नाही करायचा. आणि शिवाय तुम्हाला किती पैसा पुरेल मला तुम्ही सांगू शकता का? नाही सांगू शकत. आज मला अमुक झालं किती लागतील, तमुक झालं किती लागतील, मला कॅन्सरला किती लागतील, काय अमक्या थेरपीला किती लागतील मला माहीत नाही यात. मी किती कमवत राहणार. आणि ते कमवताना आपण असं करतो की ह्या व्याधी होतील ह्याची जणू निश्चिती करून टाकतो. इतकं स्ट्रेसफुल लाईफ आपण जगतो की तुम्हाला डायबिटीस आणि हार्ट अटॅक होणारच त्या काळामध्ये. आम्ही उलटी दिशा स्वीकारली. जीवनच आम्ही स्ट्रेस फ्री केल्यामुळे हे होणार नाही याची मी जवळपास गॅरंटी. आज 65 वर्षापर्यंत आम्हाला काही व्याधी नाही, मला चष्माही लागलेला नाही आहे. मी सायकलवरून अजून पुण्यामध्ये 10-15 किलोमीटर सहज सायकल चालवू शकतो. कोकणातल्या आमच्या डोंगर मी चढू शकतो. एखादी बस आली नाही मी पुढच्या स्टॉपपर्यंत 3 किलोमीटर चालत जाऊ शकतो. अजून हे जे काही देही आरोग्य नांदते भाग्य नाही या परते जे रामदास म्हणले, हा केवढा मोठा फायदा आहे. आपण हे दुर्लक्षित करतो आणि फक्त याची पैशामधली किंमत जी काय ती आपण मोजतो. आज मी कमावणार भरपूर, मुलांकरता भरपूर साठवून ठेवणार. साठवणुकीचा कार्बन फुटप्रिंट किती, त्याच्यामधली एम्बॉडीड एनर्जी सगळ्या वस्तूंमधली किती. घरामध्ये असतात माणसं 2, मुलं असतात 2 अमेरिकेमध्ये, पण ती मुलं कदाचित केव्हा तरी येतील त्यांना वेगळे बेडरूम म्हणून 4 BHKचा फ्लॅट किंवा 3 BHKचा फ्लॅट घेतात. कशा करता? 2 माणसांना किती लागतं? आपण हा विचार करत नाही. म्हणजे सगळ्यामध्ये आपण संसाधनं किती वाया घालवतो, ऊर्जा किती वाया घालवतो, कचरा किती करतो, प्रदूषण किती करतो. पण त्याची स्वास्थ्याची किंमत आपण इथे आत्ता मोजतो. हे शहरातलं सगळं प्रदूषित वातावरण आहे हे मी आय कॅनॉट एक्सटर्नलाइज दोज कॉस्ट्स. आजच्या विकासाच्या परिभाषेमध्ये, इकॉनॉमिक्सच्या परिभाषेमध्ये देर इज एक्सटर्नलायझेशन ऑफ कॉस्ट. ऑल कॉस्ट आर एक्सटर्नलाइज ऑन फ्युचर ऑर अदर फ्युचर जनरेशन्स किंवा इतर लोकांवरती ढकलले जातात. माझं म्हणणं दे कांट बी विदिन ए फायनाईट एन्व्हायरमेंट, विदिन ए क्लोज सिस्टीम ऑफ नेचर. यू कॅनॉट एक्सटर्नलाइज एनिथिंग, यू हॅव टू इंटरनलाइज इट. म्हणजे प्रदूषण माझ्या हिशोपत्रकाच्या बाहेर ठेवलं आणि पेट्रोलवरची वाहनं कितीही चालवा काय प्रश्न नाही म्हणतो. ते प्रदूषण मला नेसल ॲलर्जीच्या रूपानं भोगावं लागतं, ब्रॉन्कायटिसच्या रूपानं भोगावं लागतं, अस्थमाच्या रूपानं भोगावं लागतं. मीच पाणी दूषित करतो, ते दूषित पाणी मला शेवटी कुठे कुठे प्यावं लागतं ना. ते तेव्हा पोटामध्ये अल्सर निर्माण करेल, हगवण होईल, काय वाटेल ते व्हायचं ते होईल. हे सगळ्यात पैसा कमवायचा, मग स्ट्रेस वाढला की तो स्ट्रेस मलाच भोगावा लागतोय. आय कॅनॉट एक्सटर्नलाइज स्ट्रेस कुठल्याही प्रकारे, तो मला भोगावा लागतोय. आणि मग हे जे मन कुरतडणं किंवा आतनं या चिंतेमुळे सगळं आपण म्हणतो हे कुरतड जात असतो, आपण शांत झोप लागत नाही, तर आपण चांगलं जीवन म्हणणार का? मग ते प्रत्येकानं ठरवा की आपल्या क्वालिटी ऑफ लाईफ काय आहे. क्वांटिटी ऑफ लाईफचा विचार आपण करतो, माझ्यापाशी काय आहे, हाऊ मच आय कन्झ्युम, हाऊ मच आय पझेस, हाऊ मच आय हॅव अक्युम्युलेटेड, हा विचार आपण करतो. व्हॉट इज द क्वालिटी ऑफ लाईफ? तू शरीर मनानं स्वस्थ आहेस का? तुझे विचार योग्य आहेत का? तुझ्या जीवनाचं योग्य ध्येयाकडे तू चाललेला आहेस का? तुझ्या चुकीच्या ध्येयाचा समाजामध्ये चुकीचा आदर्श निर्माण करण्यावरती परिणाम होतोय का? आज मोठा आपण कोणाला मानतो, तो पैसेवाला आहे, तो भरपूर मोठा फ्लॅट आहे, तो ज्याच्याकडे कार आहे मोठी मोठी अशा तऱ्हेची. हा जो आदर्श निर्माण केला, मी समारंभामध्ये मोठा खर्च केला, 50 लाख खर्च केला, 1 लाख लग्नावरती खर्च केला, जो गरीब आहे त्याला कर्ज काढून ते करावं लागतं, हे योग्य आहे का? तर पुन्हा हा विचार पुन्हा होलिस्टिक बनतो पहा. केवळ ती माझी जीवनशैली राहत नाही उपभोगवादी किंवा माझा फक्त भविष्याचा विचार मी केला असं होत नाही. इट बिकम्स ए सोशल मिनेस. मग राष्ट्र जेव्हा एखादा अशी आपली सगळ्या लोकांची जीवनशैली उंचावू पाहतं, तेव्हा मग शोषण आणि वसाहतवादावरती आधारलेली रचना येते. जी विकसित राष्ट्र आपण म्हणतो, युरोपातली असेल किंवा अमेरिका, आता चीन असेल, भारतही काही प्रमाणामध्ये, शोषण आणि वसाहतवाद, एक्सप्लॉयटेशन आणि कलोनियलिझम याशिवाय विकास हा आजचा होऊ शकत नाही, GDP ग्रोथ होऊ शकत नाही. यू हॅव टू एक्सप्लॉइट समवन एल्स. मग हे योग्य आहे काय जगामध्ये? मग आर्म्स रेस आहे त्याकरता हे सगळे आपण इकॉनॉमीच्या सगळ्या हे करतो, IMF आणि वर्ल्ड बँक आणि हे सगळं जे काही आहे ते, ही सगळी काय शोषणाची हत्यारं आपण बनवली, शोषण नवीन साधनं बनवली. आता पॉलिटिकल कॉलोनियलिझम नाही आहे, इंग्लंडचं राज्य आमच्यावरती नाही आहे, अमेरिकेचं राज्य आमच्यावरती नाही आहे, पण थ्रू दीज मॉनिटरी इन्स्टिट्यूशन्स
आवर लीडर्स आर पपेट्स इन देअर हँड्स. मला वर्ल्ड बँक त्यांच्या टर्म्स सांगतं मला कुठलाही प्रोजेक्ट करायचा आहे म्हटलं की मग तुम्ही त्या अमेरिकी कंपन्यांना आत प्रवेश तुम्हाला द्यावा लागतो. ते शोषण करतात आमचं. ते ह्या शोषणाची फक्त पद्धत बदलली, शोषण तेच राहिलं. आणि म्हणजे नवस्वतंत्र देश आहेत, दुसऱ्या महायुद्धात स्वतंत्र झाले देश आहे, तिसऱ्या जगामधले, ह्या देशांना शोषण करायला चौथं कुठलं जग नव्हतं, कारण थर्ड वर्ल्ड कंट्रीज होत्या. म्हणजे आपल्या देशाच्या अंतर्गत एक चौथं जग निर्माण केलं शोषणाकरता. पण शेवटी विकास शोषणातनं होणार आहे, निश्चित आहे, एक्सप्लॉयटेशनमधनं होणार आहे. मग आपल्या भारतामधला जो इंडिया आहे, भारताचं शोषण करून विकसित होतो. 15% 20% जो क्रीमी लेअर आपण म्हणतो, शहरात राहणारा क्रीमी लेअर जो काही आहे, ह्याच्याकडे एवढं आलं कुठनं? हे आलं आदिवासींच्या शोषणामधनं, खेड्यांच्या शोषणामधनं, आणि ह्या सगळ्याचा भार पुन्हा अंतिमता पडतो निसर्गाच्या शोषणावरती. आम्ही जमिनीचा कस संपवला, आम्ही जमिनी उत्खननामधनं जमिनी संपवल्या, जमिनीवरची जंगलं आधी संपवली उत्खननाकरता, मायनिंग प्रोजेक्ट्स करता, इंडस्ट्री करता आम्ही पूर्ण सगळी संसाधनं आम्ही तिकडे चॅनलाइज केल्यामुळे लोकांची जीवनं खेडेगावामधल्या आणि जंगलामधल्या आम्ही उद्ध्वस्त करून टाकली. दे हॅव पेड दी प्राईस. हे योग्य आहे का? नैतिक आहे का? मी म्हणेन पुढचं मत माझं नैतिकतेच आहे या ठिकाणी, की मी असं जगत असताना मी केवळ मला जेवढी न्याय्यता उपलब्ध आहे तेवढी संसाधनच वापरतो का? तेवढ्याच ऊर्जा वापरतो का? नाही, मी इतरांचे लुबाडून घेतो. आज आकडेवारी आदिवासींविषयीची अशी आहे की भारतामधलं आदिवासींचं प्रमाण, भारताच्या लोकसंख्येमधल्या आदिवासींचं प्रमाण 8% आहे फक्त, पण विस्थापितांमधलं आदिवासींचं प्रमाण 40% आहे. का बरं? बेसिकली सगळे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जे काही टिपिकल जे काही आहेत हे आदिवासींना विस्थापित करून होतात. मग धरणाचे असतील किंवा मायनिंगचे असतील. का बरं? आदिवासी, मी शाळेमध्ये रोज प्रार्थना म्हणणार, सारे भारतीय माझे बांधव आहेत. किती ढोंगीपणा आहे हा. आहेत हे आदिवासी माझे बांधव, आहे ती खेडी माझी बांधव, तिथले खेडूत जे आहेत ते नाही. ही व्यवस्था आम्ही देशांतर्गत एक चौथं जग निर्माण केलं. फोर्थ वर्ल्ड थिअरीच आहे ह्या की देशाच्या अंतर्गत आम्ही चौथं जग निर्माण केलं आमच्या विकासाकरता. विकास कोणाचा झाला? भारताचा झाला का? तो पर कॅपिटचं गणित केलं की ती सरासरी येते. प्रत्यक्षामध्ये देर इज ह्यूज डिस्पॅरिटी, व्हास्ट डिस्पॅरिटी. आणि डिस्पॅरिटीचे फार सुंदर वचन आहे की तुम्ही डिस्पॅरिटी कमी करण्याकरता तुम्ही फ्लोअर जर वरती यायचा प्रयत्न केलात तेवढी संसाधनं नाहीत, ऊर्जा नाहीत. पॅरिटी आवश्यक आहे, सगळ्यांचा विकास झाला पाहिजे, बट ॲट पॅरिटी नॉट बाय रेझिंग दी फ्लोअर बट बाय लोअरिंग द सिलिंग. तर ही पॅरिटी अस्तित्वामध्ये येऊ शकते. अमेरिकन लाईफस्टाईल फॉर ऑल ही पॅरिटी असेल, पण त्याकरता मग 5.5 पृथ्व्या लागतील. इकॉलॉजिकल फूटप्रिंट फॉर अमेरिकन लाईफस्टाईल फॉर ऑल इज 5.5 अर्थ्स. अमेरिकेमध्ये 5% जगामधली लोकसंख्या राहते की जी 27% संसाधन आणि ऊर्जा संपवते. तर 5% 27%, 100% 540%, म्हणजे 5.5 पृथ्व्या मला हव्यात. त्रैराशिक आहे साधं अगदी. आहे 5.5 पृथ्व्या आपल्याकडे? नाही. मग मला 1 अर्थ ह्या इकॉलॉजिकल फूटप्रिंटपेक्षा खाली आलं पाहिजे निश्चितपणे. एक पृथ्वीपेक्षा म्हणजे चंद्रावर नाणी मंगळावर नाणी हा बकवास आहे. ऊर्जांची गणितं मांडली तर चंद्रावर इकडे आणणं अशक्य आहे. तेवढे ऊर्जाच आपल्यापाशी नाही आहेत, तंत्रज्ञान जरी असलं तरी. मला ह्या पृथ्वीमध्ये भागवलं पाहिजे. मग पुन्हा ही एक पृथ्वी माझी शेवटची पिढी आहे का पृथ्वीवर जगणारी? पुढच्या पिढीकरता काय? पुढच्या नंतर येणाऱ्या सगळ्या पिढ्यांकरता काय? म्हणजे मला कुठेतरी 0.5 अर्थपर्यंत आलं पाहिजे. पृथ्वी फक्त माणसाकरता, त्याच्या भावी पिढ्यांकरता आहे का? इतर प्राणी मात्रांचं काय? म्हणजे मला 0.25 अर्थपर्यंत आलं पाहिजे, मला 0.1 अर्थपर्यंत आलं पाहिजे. तर खरी सस्टेनेबिलिटी लॉंग टर्म 10,000 1,00,000 वर्षांची सस्टेनेबिलिटी ही अश्युअर होणार आहे. त्यामुळे माझा कार्बन फुटप्रिंट, माझा इकॉलॉजिकल फुटप्रिंट कमी करण्याशिवाय गत्यंतर नाही आहे. कळलं ना? आणि त्यामुळे मग जीवनशैली बदल आवश्यक आहे. अशा एका लॉजिकली आपण ह्या सगळ्या पुन्हा विचाराकडे ह्याच येतो. ती कुठल्याही अंगानं बघा आपण येतो ह्या विचारापाशी की उपभोग, व्यक्तीचे उपभोग किती हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. ते जर वाढण्याची विकासनीती असेल सर्वनाश ठरलेला आहे. ते संयमित आपण उपभोग घेतले, नवीकरणक्षम संसाधनच फक्त वापरायची, नवीकरणक्षम ऊर्जाच फक्त वापरायच्या, ह्या मर्यादेमध्ये जर आपण उत्पादन घेतलं तर मग ती डेव्हलपमेंट सस्टेनेबल होणार आहे. अँड दॅट विल बी ए स्टेडी स्टेट इकॉनॉमी. हर्मन डॅली किंवा हे जे इकॉनॉमिस्ट आहेत त्यांनी कल्पना पुढे मांडलेली आहे की आजची ग्रोथ इकॉनॉमी जी काही आहे इट इज डिस्ट्रक्टिव्ह, इट इज गोइंग टू एंड इन ए कोलॅप्स. लिमिट्स टू अर्थ वगैरे सगळे रिपोर्ट हे त्या प्रकारचे आपण पाहिलेले असतील. त्यामुळे कुठेतरी स्टेडी स्टेटकडे इकॉनॉमी गेली पाहिजे. स्टेडी फ्लो ऑफ रिसोर्सेस, स्टेडी फ्लो ऑफ एनर्जीज, स्टेडीली पोल्युशन जे काही होतं आहे ते निसर्ग ते स्टेडीली शुद्ध करतो आहे. कचरा डिग्रेडेबल स्टेडीली तयार होतो आहे, निसर्ग तो स्टेडीली विघटित करतोय. आणि हे जे चक्र जे काही आहे हे एंट्रॉपी पृथ्वीवरची न वाढवता हे पृथ्वीवरचं चक्र जीवनाचं हे दीर्घकाळ चालू राहील. 1000 वर्ष, 10,000 वर्ष, 1,00,000 वर्ष. ही एंट्रॉपीची मूलभूत संकल्पनाच पूर्णपणे दुर्लक्षून आपण जेव्हा विकास करू लागतो
त्या समस्या निर्माण होतात. एंट्रॉपी अतिरेकी वाढणं, विनाश म्हणजे काय, ते एंट्रॉपी अतिरेकी वाढणं. आपण ही एंट्रॉपी वाढवतो सध्या. अतिरेकी ऊर्जा, एंट्रॉपी म्हणजे काय, तर उपयुक्त संसाधनांचं निरुपयोगी संसाधनामध्ये रूपांतर करणं. पेट्रोल हे उपयुक्त संसाधन आहे, त्याचं धूर करून बाहेर सोडल्यानंतर धुरापासून काय होतं का, ते गाडी चालवायला नाही उपयोगी पडत. धूर तो फक्त पाठ शेकायला उपयोगी पडेल, गाडी चालवायला नाही उपयोगी पडणार. म्हणजे उपयुक्त संसाधनांचं रूपांतर झालं निरुपयोगी संसाधनांमध्ये, उपयुक्त ऊर्जांचं रूपांतर झालं निरुपयोगी ऊर्जांमध्ये. आणि ह्यालाच म्हटलेलं आहे वाढणारी एंट्रॉपी. तिची व्यावहारिक रूप म्हणजे संसाधनं संपत जाणं, डिप्लिशन ऑफ रिसोर्सेस, डिप्लिशन ऑफ एनर्जी रिसोर्सेस, पोल्युशन, वेस्ट आणि लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. हे सगळं एंट्रॉपी वाढण्याची व्यावहारिक रूपं आहेत की जी मला भोगावी लागत आहेत आज. आणि त्यामुळे हे जर टाळायचं असेल मला, तर मला दूरदृष्टीनं विचार करावाच लागेल. सस्टेनेबिलिटी फॉर नेक्स्ट 5 years और नेक्स्ट 50 years याला काही अर्थच नाही आहे. सस्टेनेबिलिटी फॉर इऑन्स म्हणेन मी, फॉर मिलेनिया आपल्याला विचार करायला लागेल की लाखो वर्ष कुठली व्यवस्था सस्टेनेबल राहू शकते. तर जो इन्फ्लो आहे, जी मला इन्कम एनर्जीज आहेत आणि इन्कम रिसोर्सेस आहेत, त्याच्यावरती मला माझा सगळा संसार मानव जातीला आपला भागवायला हवा. मी जर कॅपिटल वापरायला लागलो रिसोर्सेसच्या बाबतीमधलं की एनर्जी बाबतीमधलं, ते संपूर्ण आहे कॅपिटल आहे. ते भांडवली ऊर्जांकडून आय ऊर्जांकडे, भांडवली संसाधनांकडून आय संसाधनांकडे, कॅपिटल टू इन्कम याकडे मला यावं लागेल. हा विचार इकॉनॉमिक्सच्या पातळीवरती होणं ही झाली स्टेडी स्टेट इकॉनॉमीची संकल्पना. ही पुन्हा आपोआपल्या उपभोगावरती पुन्हा बंधनं घालते की मग एवढंच जर वापरायचं असेल मला, मग त्यात भागवण्याकरता माझं डाऊनसायझिंग मला खूप मोठ्या प्रमाणात करायला लागेल. पुन्हा आपण इकॉनॉमिक्सच्या अंगाने ह्याच विचाराकडे येतो. मॉडर्न फिजिक्समधला विचार जो आहे तो सिस्टीम थिअरीच्या माध्यमातून मला ह्याच विचाराकडे येतो की विज्ञानानं त्या डेकार्ते वगैरे मंडळींची सगळी मांडणी केली, यामध्ये जडवादाला महत्त्व दिलं. ते द्वैत आहे, एकमेकांमध्ये दुजाभाव सगळा जो आहे तो, यांत्रिक विश्व आहे अशी मेकॅनिस्टिक युनिव्हर्सची कल्पना ही सगळी जी डेकार्तेनं मांडली. गेली 300-400 वर्ष हे विज्ञान आपण शिकतो. पण मॉडर्न फिजिक्सनं ह्या मूळ संकल्पना सगळ्या कशा लिमिटेड आहेत आणि त्या घातक आहेत हे तर दाखवून दिलेलं आहे. आता मॉडर्न फिजिक्स जे आहे ते इंटरकनेक्टेडनेस ऑफ ऑल फिनॉमिनाविषयी बोलतं. सगळं विश्व ही एक एकात्म प्रणाली आहे असं बोलतो. त्याला म्हणतात सिस्टीम्स थिअरी. की जर काय झालं त्याच्या अशा फक्त सिस्टीम ही एकच एक सिस्टीम म्हणून विचार करायला लागेल, तुकडे नाही करता येणार त्याचे. आपण रिडक्शनिस्ट मेथड सिस्टीमचा लावू शकत नाही. त्या व्यक्तीचं शरीर, मन, समाज, कुटुंब, राष्ट्र, निसर्ग सगळ्याची म्हणून एक प्रणाली बनली. आणि आपल्याकरता जी सर्वात मोठी प्रणाली आहे निसर्ग नावाची, दी एन्व्हायरमेंट सिस्टीम ऑन दी अर्थ, हिच्या हिताचा विचार करून व्यक्तीनं वागलं पाहिजे हा तिचा अंतिम सिद्धांत आहे. की व्यक्ती आणि व्यक्तीनं निर्मिलेल्या 3 कृत्रिम व्यवस्था, कुटुंब, समाज आणि राष्ट्र, यांनी अंतिमतः निसर्ग जे आहे, पर्यावरण, दॅट इज दी टॉपमोस्ट सिस्टीम फॉर अस, हिच्या वेलबिईंग करता ह्या खालच्या 4 सिस्टीमनी प्रयत्न करत राहिले पाहिजेत. कारण सिस्टीम थिअरी हे सांगते की जर वरची सिस्टीम उद्ध्वस्त झाली, त्या खालच्या कुठल्याही सिस्टीम जगू शकत नाहीत. माणूस मेल्यानंतर शरीरामध्ये हाडं असतात, ते उपयोग आहे का काही नाही. पचन होऊ शकतं का त्याचं? नाही होऊ शकत. सो ऑल बॉडीली सेल्स डाय, टिश्यूज डाय, ऑर्गन्स डाय, सगळं होतं. ते शरीर टिकलं तर खालच्या सिस्टीम टिकतात, तर निसर्ग टिकला तर राष्ट्र, समाज, कुटुंब आणि व्यक्ती टिकू शकणार आहे. तर मॉडर्न फिजिक्समधनं पुढे आलेला जो सिद्धांत आहे सिस्टीम थिअरी नावाचा, प्रणाली सिद्धांत नावाचा, हा पुन्हा हेच सांगतो की उच्चतम व्यवस्थेची सुस्थिती टिकवणं हे आपलं पहिलं ध्येय आहे. ती कुठल्याही प्रकारे डॅमेज होता कामा नये, निसर्ग डॅमेज होता कामा नये. मग मला काय करायला पाहिजे? उत्पादन कमी करायला पाहिजे, उपभोग कमी करायला पाहिजे. पुन्हा त्याच मुद्द्याकडे आपण आलो. म्हणजे तत्वज्ञान असो, मॉडर्न फिजिक्स असो, इकॉनॉमिक्स असो, सगळ्या दृष्टिकोन आपण विचार करता करता शेवटी सायकॉलॉजी त्यामध्ये असो, फिजिओलॉजीचा काही भाग आहे, पण सगळा विचार करता शेवटी ह्या एका मुद्द्याकडे येतो की व्यक्तीचे उपभोग एका मर्यादेमध्ये असले पाहिजेत. म्हणजे आमच्याकडे सांगितलं ना, अर्थ आणि कामाला मर्यादा धर्माची जी घातली ते वेगळं काय असतं, त्याची परिभाषा वेगळी आहे फक्त. असा हा सगळा विचार मला वाटतं इट बॉइल्स डाऊन टू वन पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी विच इज डाऊनसायझिंग माय कन्झम्पशन.